मुद्दाम होऊन त्यांच्यावर रेप करत असतील आणि आम्ही पोलीस आहोत म्हणल्यामुळे त्यांची कोणी दखल पण घेतली जात नसेल, तर मग हा फार मोठा इथं गुन्हा घडत आहे. कारण की त्यांच्या सरळ मार्गाचा, अशिक्षितपणाचा गैरफायदा घेऊन या पद्धतीने त्या स्त्रियांची इथं अन्यायाला त्यांना सामोरं जावं लागत आहे. या समाजामध्ये शिक्षणाचं प्रमाण सुरुवातीच्या कालखंडात फारसं नव्हतं, आताही फारसं नाही आहे, परंतु कालांतराने त्यामध्ये शिक्षणाचं प्रमाण वाढत आहे. आणि आदिवासी समाजामध्ये ज्या पद्धतीने मग पुन्हा त्यांनी साहित्याच्या क्षेत्रात, पंचायत राज व्यवस्थेच्या माध्यमातून राजकारणात असं वेगवेगळ्या ठिकाणी आपलं स्थान निर्माण करण्याचा त्या प्रयत्न करताना दिसत आहे. अशी स्थिती नाही की कंप्लीटच शून्य आहे, ते काहीच करत नाही आहेत असं नाही. त्या स्त्रियांनी स्वतः गाणी लिहिलेली आहेत, स्वतःची नृत्य वेगळी आहे, ते कुणाची कॉपी करून नृत्य नाही, त्यांचं इंडिजिनस नॉलेज ज्याला म्हणून आता ज्या पद्धतीचा उल्लेख केला जातो त्यांचं तसं नॉलेज आहे. परंतु इंडिजिनस नॉलेज म्हणून युनिव्हर्सिटीज पुढे हा मुद्दा आणते, परंतु आदिवासींच्या ज्ञानाला तिकडे दुर्लक्ष केलं जातं आणि ते ऋषी आणि ते जंगलात झोपात बसलेले बाकीचे जे लोक आहेत त्यांचं ज्ञान म्हणजे मोठं ज्ञान. आणि आदिवासी ऑलरेडीच येतं ते परंपरा पद्धतीने 500 वर्षापासून कितीतरी हजारो वर्षापासून तो जंगलात राहतो. त्या जंगलाचं संपूर्ण ज्ञान, त्याच्या ज्ञानाला ज्ञान म्हणायचं नाही. आणि इथं भलत्या सलत्याच गोष्टीला ज्ञान म्हणण्याची परंपरा इथं नव्याने निर्माण झाली. आणि ज्यावेळेस मग इथले लोक, आदिवासी समाजातील स्त्रिया साहित्य लेखन करू लागल्या. नजूबाई गावित यांनी आदोर, तृष्णा, भिवा फरारी हे आत्मकथन आणि लेखनाच्या द्वारे इथले शोषण, विषमता आणि प्रतिकार या विषयावरची त्यांनी ती मांडणी केली. नजूबाई गावित त्या भारतातील पहिली आदिवासी स्त्री आहे की जिने ती मोठ्या पद्धतीचं असं कादंबरी लिहिली. उषा किरण आत्राम, कुसुम आत्राम या कवयित्रींनी काव्याच्या माध्यमातून आदिवासींच्या प्रश्नांना वाचा फोडली. आदिवासी समाजाचे अस्तित्व आणि अस्मितेचे प्रश्न हे फार महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि त्यासाठी कॉन्शियसनेस रेज करणं पण फार जरुरी आहे. इथल्या वेगवेगळ्या चळवळीमध्ये अनेक समाजशास्त्रज्ञांनी आदिवासींचा अभ्यास करत असताना हा अतिशय गरीब वर्ग आहे आणि त्याच्यामुळं त्यांनी कधीही उठाव केलेला नाही अशा पद्धतीच्या भूमिका घेऊन मांडणी केली. परंतु आपल्याला लक्षात येतं की महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये किंवा भारतभरामध्ये जिथं कुठं आदिवासी आहे त्यांनी वेगवेगळ्या कालखंडात उठाव केलेला. बिरसा मुंडा हे एक नाव आहे. छोटा नागपूरच्या भागामध्ये त्यांनी ब्रिटिशांच्या विरोधात उठाव केला. का केला उठाव? तर ते ब्रिटिश शोषण करत होते. त्या जंगलावर त्यांचं जे अधिपत्य आहे ते अधिपत्य काढून टाकण्याचा प्रयत्न करत होते. त्या जंगलाचा उपयोग, तिथल्या सागवान झाडांचा उपयोग त्यांनी त्या रेल्वेच्या पट्ट्या बनवण्यासाठी, स्लीपर्स बनवण्यासाठी ते करत होते आणि त्यासाठी त्यांना ते जंगल टिकून राहणं जरुरी होतं. जसं आपल्या आताच्या कालखंडामध्ये वाघ टिकून राहणं जरुरी आहे, तसं त्यांना ते जंगल टिकून ते रेल्वेचे स्लीपर्स बनवायचे होते. आणि त्यामुळं त्यांच्यावर वेगवेगळ्या त्या कालखंडातल्या कारागिरांवर त्यांनी वेगवेगळे निर्बंध आणले आणि त्या माध्यमातून मग जिथं एखाद्या समुदायाला दाबलं जातं त्यावेळेस तेवढ्याच फोर्सनं तो प्रतिकार करत असतो. आदिवासी समाजानेही भारतभरामध्ये वेगवेगळ्या कालखंडात प्रतिकार केला. या विषयाची मांडणी जर कोणाला लक्षात घ्यायची असेल तर घनश्याम शाह यांचं भारतातील सामाजिक चळवळी नावाचं पुस्तक आहे. त्याच्यात आदिवासी चळवळी नावाचं पुस्तक आहे आणि के.एस. सिंग यांचं पुस्तक आहे ट्राईब्स इन इंडिया नावाचं. या 2 भागामधलं पुस्तक आहे. के.एस. सिंग हे जनगणना आयुक्त होते. त्यांच्या माध्यमातूनच झारखंडची निर्मिती झालेली आहे आणि त्या माध्यमातून आपल्याला लक्षात येतं की या समाजाने उठाव केला, राज्य निर्माण केलं. नक्षलवादी चळवळीमध्ये पण आदिवासी समाजाचा सहभाग, अन्याय झालेला आहे. का बंदुका घेऊन त्यांनी बंदुका घेतल्या आणि मग सरकार त्यांना बोलायला चालू केलं. नाहीतर सरकार त्यांच्यावर अन्यायकारी गोष्टी लादत होतं आणि बंदूक घेतल्यानंतर लगेच ती चर्चेला पुढे आली. आणि मग ते आंदोलन कसं मोडायचं तर एक आदिवासी विरुद्ध दुसरा आदिवासी उभा करायचा आणि त्या माध्यमातून 2 आदिवासी दोन्ही कसे खतम होतील या पद्धतीचे कुठलंही सरकार असू द्या त्यांनी ह्याच पद्धतीची भूमिका घेतलेली आहे.
मणिपूरमध्ये तसंच, पुन्हा नंतर छत्तीसगडमध्ये तसंच झालं. सलवा जुडूम असं त्याचं नाव. आणि ही सलवा जुडूम म्हणजे काय, तर ते एकमेकांनाच ते शस्त्राच्या माध्यमातून ते मारतात. अशी जर स्थिती असेल तर आदिवासी जिवंत कसे राहतील? आणि त्यामुळं आदिवासींच्या प्रश्नांना वाचा फोडणे हे जरुरी होतं. मध्य भारतात छत्तीसगड, झारखंड, ओरिसा या ठिकाणचे जे प्रश्न आहेत ते खाणींच्या संदर्भातले प्रश्न आहेत. ओरिसामध्ये ॲट द क्रॉस रोड नावाची एक डॉक्युमेंटरी आहे, ती अवश्य पहा. की तिथल्या लोकांचं विस्थापन करून जिंदाल नावाची कंपनी तिथं जाते. बॉक्साईटची ते सगळी खाणी आहेत. मोठ्या प्रमाणात त्या लोकांना बाहेर काढलं जातं. जर जात नसतील तर तुम्हाला आम्ही नक्षलवादी आहोत असं समजून आम्ही तुम्हाला गोळ्या घालू, आणि पोलीस पण तिथे येतात. चक्रव्यूह नावाचा मूवी त्या संदर्भामध्ये बनलेला आहे. प्रकाश झा यांचा कदाचित तो मूवी, आणि त्यामध्ये त्यांनी ते दाखवलेलं आहे. खाणींचा प्रश्न इवन या कोकणच्या संदर्भामध्ये पण दिसून येतो. तिथल्या आदिवासींना अशाच पद्धतीने, तिथं सामान्य जनतेला पण, आदिवासीच नाही तर सगळ्यांनाच, खाणी जिथं कुठं असतील तिथं भांडवलदार जातात आणि भांडवलदार विरुद्ध आदिवासी असा हा संघर्ष पेटलेला आहे. आणि दुसऱ्या बाजूला या भांडवलदारांनी हे लादलं, धर्मवाद्यांनी, कधी ख्रिस्ती लोक आले आणि या आदिवासींना तुम्ही ख्रिस्ती व्हा म्हणून त्यांनी त्यांच्यात ख्रिश्चन धर्माचा प्रसार. हिंदुत्ववादी तुमचं मूळ निवासी रूप आणतो, आम्ही परत आणतो, घर वापसी करतो, चला तुम्हाला हिंदूकरण, हे हनुमानाचं मंदिर नेऊन ठेवून येते. म्हणजे आदिवासीला आदिवासी म्हणून ठेवायचंच नाही. प्रत्येकाने आपलंसं करून घेण्यासाठी त्यांना त्यांच्या संस्कृतीपासून वेगळं केलं, त्यांच्या भाषेपासून वेगळं केलं. आणि त्यामुळं एक कवयित्री असं म्हणते की तुम्ही तुमच्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर नष्ट केल्या आमच्या बोली आणि समाज जीवन आणि आम्हालाही. काय वाक्य आहे. हा देश त्यांना त्यांचा वाटू शकत नाही. 1970च्या दशकामध्ये नामदेव ढसाळ यांनी या पद्धतीची भाषा वापरली. काळा स्वातंत्र्य दिन, हा झेंडा दलित स्त्रीची अब्रू जर राखू शकत नसेल तर या स्वातंत्र्याचा आम्हाला अर्थ काय. 1974च्या दरम्यान इथल्या स्त्रीवाद्यांनी उपस्थित केलं, हे भारत स्वातंत्र्य झालेलं आहे, परंतु आम्ही आज देखील अगोदरच्या सारखेच आहोत, आमचं इन्क्लुजनच झालेलं नाही, आम्हाला त्याचा फायदा भेटलेला आहे. मग त्यांनी त्यामधून टुवर्ड्स इक्वॅलिटी नावाचा रिपोर्ट पुढे आला. विना मुजुमदार, फुलरेना गुहा या सगळ्या लोकांनी तो लिहिला. आणि त्यानंतर मग इथं स्त्री चळवळीला सुरुवात झाली, स्त्रीवादाला सुरुवात झाली. आणि त्यामुळं आपल्याला लक्षात येतं की इथले जे काही लेखक कवी आहेत त्यांनी ज्या पद्धतीची मांडणी केली, ती मांडणी लक्षात घेताना त्या कवी साहित्याचा जर कोणी संशोधन करत असेल तर त्यासाठी हे फार महत्त्वाची कथा कादंबरी ही देखील साहित्य फार महत्त्वाचं ठरतं. ते म्हणतात, एक कवी म्हणतात, आम्हाला स्वातंत्र्य देणारे तुम्ही कोण, आमच्या विकासाचा आराखडा आखणारे तुम्ही कोण, आमच्या जंगल जमिनीवरून आम्हाला उठविणारे कोणता मानवतावाद तुम्ही जोपासता. या पद्धतीचा प्रश्न ते उपस्थित करतात. सवलतीच्या संदर्भामध्ये म्हणतात, देऊ लागले शासन सवलती, मधलेच पळवतील लोणी समजुनी, वनवास सदा आमच्याच नशिबी, कंदमुळे मुंग्याही भक्षितो आम्ही, असेच जगणे का आम्हा नशिबी. हे जगण्याची जी काही स्थिती आहे ही विदारक स्थिती. आदिवासींचं जगणं हे केवळ ग्लोरिफिकेशन नाही आहे. आदिवासींचं जगणं हे वास्तव संशोधनाच्या पातळीवर ज्यावेळेस जातं त्यावेळेस त्यातून जी माहिती येते, त्यातून निर्माण होणारे प्रश्न हे पॉलिसीच्या पातळीवर उमटले पाहिजे. आजपर्यंत जेवढ्या पॉलिसीज आदिवासींच्या संदर्भात झालेल्या आहेत, ते पैसे जरी वाटून टाकले असते त्या समाजामध्ये तरी देखील त्या समाजाची प्रगती झाली असती. परंतु वेगवेगळ्या धोरणांनी ते पैसे कुठं गेले म्हणून ही ज्यावेळेस कवयित्री प्रश्न उपस्थित करते त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की आमच्या नावाने तुम्ही सवलती, शासन सवलती दिला, पण हे गेल्या कुठं, ते सवलतीचं लोणी कुठं गेलं म्हणून ते प्रश्न उपस्थित करतात. ब्रिटिशांनी वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी त्यांना कमी लेखण्याचा प्रयत्न केला. अंदमान निकोबार बेटामधल्या ज्यावेळेस आदिवासींचा विचार करतो त्यावेळेस आपणाला दिसून येतं त्या भागामध्ये जारवा नावाची कम्युनिटी आहे.
सेंटियन, शॉम्पेन, ओंगी या जमातींची संख्या आता दिवसेंदिवस कमी होत आहे. आणि या जारवाकडे पाहण्यासाठी तिथं पर्यटक म्हणून इथून जाणाऱ्यांची संख्या वाढली. आणि मग शासनाला तिथं त्यांना एका बंदिस्त झोनमध्ये रूपांतर करावं लागलं की ह्या रेषेच्या नंतर इथून पुढे माणूस, बाकी समाजातला माणूस त्या एरियामध्ये जाणार नाही. फार प्राचीन कालखंडामध्ये त्यांची बोली भाषाही कुणालाही समजत नाही. आणि हा समाज 200-300 लोकांचा समाज असेल फक्त, त्यांची संख्याच एवढी राहिलेली आहे. सुनामी लाटा आल्या, त्या लाटांना देखील टक्कर देऊन ते जिवंत राहिलेला समाज आहे. आपण सुनामी येत आहे म्हणल्या जीव सोडणारी माणसं, आणि हा समाज त्या लाटांना टक्कर देतो. आणि आपणच म्हणतो की ते भित्रा समाज आहे, घाबरट समाज आहे. आदिवासींचं जे उठाव आहे ते सगळे बंदूकधारी, वेगवेगळ्या पद्धतीने ब्रिटिशांना जेरी सांगणारे उठाव आहे. त्यांनी प्रतिकार केला, विद्रोह केला. बिरसा मुंडा हे नाव विद्रोहाचं नाव आहे. उलगुलान हे काय आहे, त्याचा अर्थ काय आहे उलगुलानचा? वेगवेगळे कथासंग्रह त्याच्यावर निर्माण झाले नंतरच्या कालखंडामध्ये. आणि त्यामुळं आदिवासी साहित्य निवडक समीक्षा, संजय लोहकर यांचं पुस्तक, सुमन मोठे यांचं आदिवासी स्त्री जीवन, आदिवासींविषयीचे जे काही कायदे आहेत, ट्रायबल लॉज इन इंडिया, अपूर्व कुरूप यांचं पुस्तक, हे पुस्तक आपल्याला फार महत्वाचं पुस्तक आहे. पश्चिम भारतातील आदिवासींच्या संदर्भामध्ये स्वायत्त आदिवासी राज्याची भूमिका ही कॉम्रेड शरद पाटील यांनी घेतली. कॉम्रेड शरद पाटील यांचं संपूर्ण आयुष्य हे आदिवासींच्या उत्थानासाठी गेलेलं आहे. त्यांचं पुस्तकाचं नाव कुणाला आठवत आहे का? दास शूद्रांची गुलामगिरी. कसलं खतरनाक टायटल. आपले टायटल पण कुणी वाचून न वाचून नेबळत. गाईडला काय वाटेल, आणखी कुणाला काय वाटेल, ते गाईड कुठून बोकांडी पसरलेला आहे की सर, ते एक प्रकारचा वसाहतवाद पसरलेला आहे. आणि त्यामुळं त्या गाईडला जर आदिवासी समाजाबद्दल असं ज्यांनी भूमिका मांडलेली आहे म्हणलं तर त्यांना शरद पाटील म्हणजे शरद पवार का म्हणतात? शरद पाटील वेगळे आहे की ज्यांनी आदिवासींच्या बद्दलचं अविरत काम केलं. नंदुरबार, धुळे समाजामध्ये त्यांनी मोठी क्रांती घडविली, पक्ष स्थापन केला, आदिवासींच्या चळवळी स्थापन केल्या, अनेक स्त्रियांना त्यांनी पुढे आणलं. या चळवळीचा हेतू होता की स्त्रियांनी त्यांचं नेतृत्व त्यांनी केलं पाहिजे, त्यांचं नेतृत्व पुढे आलं पाहिजे. इथल्या स्त्री अभ्यासक काय करतात की आदिवासींचा अभ्यास म्हणजे त्यांच्या संस्कृतीचा अभ्यास, मग त्यांचा डेटा कलेक्शन करा आणि आपले रिसर्च प्रोजेक्ट तयार करा. आणि ह्या आपल्या रिसर्च प्रोजेक्टला मग त्या डेटाचा उपयोग करून त्यांचा डेटा चोरण्याची एक मोठी परंपरा या विद्यापीठांच्या प्रोजेक्टच्या माध्यमातून झाली. सर्वे करण्यासाठी लोकांना बाहेर पाठवलं जातं. मग ते सर्वेसाठी गेलेला व्यक्ती ज्याला फेमिनिस्ट रिसर्च मेथोडॉलॉजीच माहीत नसते, त्याच्यामुळं काय होतं की तो आता त्यांची पेहराव बदललेले आहेत कालांतराने. जाऊ तुम्ही ते जुना पेहराव घालून त्यांच्यासोबत फोटो काढायचे. कशासाठी फोटो काढायचे? कारण की यांच्या प्रोजेक्टमध्ये ते चिटकवण्यासाठी. मी आदिवासी समाजाचा अभ्यास केलेला आहे, यांना डिग्री भेटणार, त्यांना काय? म्हणून अभय खाखा नावाचे एक मोठे अभ्यासक कवी, त्यांची एक कविता आहे. मी माझ्या रिसर्च मेथोडॉलॉजीच्या प्रत्येक कोर्सला मी हे सांगत असतो. I am not your data, nor I am your vote bank. I am not your project or any exotic museum object. I am not the soul waiting to be harvested, nor I am the lab where your theories are tested. I am not your cannon fodder or the invisible worker or your entertainment at India Habitat Center. I am not your field, your crowd, your history, your help, your guilt, medallions of your victory. I refuse, reject, resist your labels, your judgments, documents, definitions, your models, leaders and patrons because they deny me my existence.
या पद्धतीची ती व्याख्या करतात. मी डेटा नाही तुमचा की तुम्ही कोणी याल आणि आमची माहिती तुम्ही घेऊन तुमचे रिसर्च प्रोजेक्ट कराल आणि त्या प्रोजेक्टच्या माध्यमातून तुम्ही जगाल. आमचं काय नेमकं, आमची माहिती तुम्ही घेता आणि आम्हाला शहाणपणा शिकवता. या पद्धतीची ही मांडणी आहे. हा विद्रोह आहे एक प्रकारचा. त्यामुळे मी तुम्ही ज्या पद्धतीने टॉप डाऊन अप्रोच मधून नंतर बघता ते आम्हाला मान्य नाही आहे. त्यामुळे मी तुमचे आयडियाज, तुमच्या व्याख्या, आमच्याबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला काही जाणून घ्यायचं नाही, तुम्ही इकडे यायचंच नाही, अशा पद्धतीची ही कविता करतात. फार अप्रतिम कविता. आणि हे लक्षात घेताना आपल्याला दुसरा मुद्दा येतो की प्राध्यापक गोपाळ गुरु यांनी ज्यावेळेस ते विद्यापीठात पाहावं लागले, हे अर्न अँड लर्नचे विद्यार्थी, हे आदिवासी, भटके विमुक्त, दलित विद्यार्थी सगळे अर्न अँड लर्न मध्ये हे वेगवेगळ्या गाव पातळीवरून येतात आणि ती कथा कविता लिहायला त्यांना सांगितलं जातं. त्यांना डेटा कलेक्शन करण्यासाठी सांगितलं जातं. ह्या रिसर्च प्रोजेक्टचे इलेक्शन त्या राज्यात चालू असेल तर जावा तुम्ही तिथं 50 लोक आणि करा डेटा कलेक्शन. तिकडं काहीतरी चालू असेल तर आणा, आम्ही काचात बसतो, तुम्ही उन्हात फिरा, पण ते डेटा आमच्याकडे आणून द्या. मग त्या डेटाचं विश्लेषण पण तुम्हीच करायचं. मग नंतर सुरुवातीचं पहिलं पान आणणार, मग सो अँड सो त्याच्यावर सही, सो अँड सो विद्यापीठ, त्याला काळ हार्ड बाउंड करून करा बाटीला आणि इकडं आदिवासी अभ्यास डेव्हलपमेंट आणि ट्रेनिंग सेंटरला पाठवून द्यायचं. सर लगेच 2 लाख रुपये मंजूर. ही स्थिती. आदिवासी गेला तिकडच. आणि हे काचात बसणारे लोक आमच्याच माणसांच्याकडून डेटा गोळा करून आमचं संशोधन करून विक्री करून त्यांचे पोट भरतात. ते प्रोफेसर होतात आणि इथला दलित आदिवासी प्राध्यापकाला ते म्हणतात, नाही नाही तुम्हाला ती कल्चरल कॅपिटल नाही सर. अरे इथलं कल्चरल कॅपिटल ओरिजिनल ज्ञान इथल्या लोकांनी निर्माण केलेलं आहे. इथल्या आदिवासी दलित बहुजनांनी त्यांच्या श्रमात झालेली आहे. बुद्धीतून ज्ञान निर्मिती होत नाही, इथल्या उत्पादन व्यवस्थेतून, उत्पादन पद्धतीतून ज्ञानाची निर्मिती होत असते. ज्ञान म्हणजे काय आहे सर वेगळं. इथल्या प्रस्थापित व्यवस्थेने स्किल आणि ज्ञान हे वेगळं मांडण्याचा प्रयत्न केला. जे पात्रवट असतात, जे इतक्या लेण्या, इतक्या सगळे दगडाचे वस्तू बनवतात, ते ज्ञान नाही सर तुमचं, ते स्किल आहे. उगाच थांबतो का हा किल्ला वर्षानुवर्ष? कोणी ना कोणी ते घडविणारा असतो आणि इथं निर्माण केलेल्यांना बिघडवणारे तुम्ही, त्या घडविणाऱ्यालाच तुम्ही तुमच्याकडे ज्ञान नाही म्हणणार. आणि ज्ञान असल्याशिवाय स्किल नसतं, स्किल असल्याशिवाय ज्ञान नसतं. ही बायनरी नाही आहे इथं, दोन्ही मध्ये महत्वाचं आहे. आणि त्यामुळे ज्ञान निर्मिती इथल्या आदिवासी स्त्रीने पण केली. शेती कशी करायची, शेतीचा शोध इथल्या आदिवासी स्त्रीने लावलेला आहे. इथली आधुनिकता जी पॅट्रियार्कीला आव्हान आता आपण देऊन इतके झगडत आहोत, इतके विद्यापीठ अख्ख्या भारतातली एकत्रित करा, पण इथली पॅट्रियार्की संपणार नाही. लावा सगळे एकच कामासाठी की इथली पॅट्रियार्की आणि इथली जाती व्यवस्था नष्ट होईल. अजिबात होणार नाही. किती तुम्ही मोठे संशोधक म्हणून घ्याल किंवा विद्यापीठातले कुलगुरू किती याना, त्या कुलगुरूंना विचारलं, आमच्यासारखं संशोधनच नाही म्हणतात, कारण की आम्ही सायन्सचे आहोत. सायन्स आणि ते सोशल सायन्स म्हणजे ते बंद करून टाकलं पाहिजे, ते त्याची आवश्यकताच नाही समाजाला. इथली माणसाची जगणं काय आहे, इथले सोशल फोर्सेस कशा पद्धतीने काम करतात. माणूस प्रत्येक जण वेगळं युनिट आहे. त्याच्या डोक्यात आता या क्षणाला वेगळा विचार आहे तर दुसऱ्या क्षणाला दुसरा वेगळाच विचार असतो. त्यामुळं मटेरियलिस्टिक वर्ल्डचा अभ्यास करणारे लोक आणि मानवी जीवनाचा अभ्यास करणारे लोक, ह्याच्यामध्ये मानवी जीवनाचा अभ्यास करणाऱ्याचं फार कस लागत असतो. अगोदर हे कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम, गायनोशियम होतं. ते फ्लावर, पेटल्स, सेपल्स ते अगोदरही होतं ना, आताही तेच आहे. ते फिजिक्स, हे ग्रह तारे ते आधी पण तेच होते, आता पण तेच आहे. माणूस, मी तिथून इथपर्यंत येईपर्यंत मी 10 वेळेस मला काय बोलायचं याच्यात बदल केला. माझ्याकडे पीपीटी घेऊन आलो होतो, नाही म्हणलो पीपीटी आपण संवाद साधला पाहिजे. इतका जन समुदाय आहे की त्यांच्याबरोबर संवाद साधता येऊ शकतो. ती पीपीटी हे आर्टिफिशियल, ते जे
कॉन्व्हेंटमध्ये शिकणारे जे लोक आहेत ते त्या पद्धतीचं ती पीपीटी फोटो दाखवणार आणि झालं म्हणणार. संवाद कधी साधणार? त्यामुळं आदिवासींच्या बद्दल या ठिकाणी जे त्यांच्या अस्तित्व आणि अस्मितेबद्दलचे काही स्त्रियांच्या बद्दलचे जे काही प्रयत्न झाले त्यामध्ये गोदाताई परुळेकर, जेव्हा माणूस जागा होतो, कुमार शिराळकर, कॉम्रेड किशोर ढमाले या सगळ्या लोकांनी, मार्क्सवाद्यांनी या ठिकाणी काम केलं. गोदाताई परुळेकर यांचं जेव्हा माणूस जागा होतो हे आम्हाला 11वी-12वीला होतं ते, आणि त्याच्या माध्यमातून इथले लँड रिसोर्सेस, लाईव्हलीहूड, इथं होणारी त्यांचं शोषण काय आहे हे लक्षात यायला तिथं मदत होत होती. आणि आदिवासी स्त्रियांचे ज्या पद्धतीने इथले ठेकेदार, दलाल, कामावरचे सहकारी इत्यादी वेगवेगळ्या पद्धतीचा आज त्यांना उपद्रव सहन करावा लागतो ते पण आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. आणि त्या माध्यमातून आपल्याला इथल्या ज्या काही समाजामध्ये निर्माण होणारे जे प्रश्न आहेत आदिवासींच्या पुढचे ते लक्षात घेत असताना घरात होणारी बाळातपणाच्या वेळी केला जाणारा अस्वच्छते साधनांचा वापर, पाण्याची कमतरता, आरोग्यविषयक प्रश्न, अंधश्रद्धेशी संबंधित प्रश्न, वेगवेगळ्या डोंगराळ भागामध्ये पाण्याची असलेली कमतरता, 8-10 किलोमीटरवरून त्यांना पाणी आणावं लागणं, पुन्हा नंतर नवस फेडणे, गोंधून घेणे यासारख्या गोष्टी त्यांना त्यांच्या संस्कृतीमध्ये, त्यांच्या समाजामध्ये रुजून गेल्या. आणि ज्या पद्धतीचे फायदे बाकीच्या समाजाने त्यांच्या टॅक्सेसच्या माध्यमातून त्यांच्याकडून पैसे घेतले आणि सगळ्या रस्ते, रोड, पाण्याच्या व्यवस्था, नळ आपल्यासाठी करून घेतले. टॅक्स तर सगळेजण देत आहेत. आणि त्यांना काय, हे जे जीएसटी आहे हे काय आहे? जीएसटी डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स सगळेजणच जन्मल्यापासून ते मरेपर्यंत भरावंच लागतं. आदिवासींनी भरला, दलितांनी भरले, परंतु त्यांच्याकडे रस्ते जाऊ द्यायचे नाही. रस्ते कुठे जाऊ द्यायचे? पाटलाच्या घराकडे गेले. साईडनं लाईट रंगीबेरंगी, ते मागासवर्गीयांची वस्ती आहे बघा म्हणणार. हे आपली, आणि हे रस्ते कोणाची झालेली, कोणाच्या खर्चातून झालेली, कुठनाचं बजेट वळवलं तर हे आदिवासींचे, दलितांचे बजेट वळवले. माझा दुसरा भागाला उशीर नाही झाला पाहिजे म्हणून मी त्या भागाकडे वळतो. थोडक्यातच घेतो बरं बरं.